नमस्कार. कसे आहात सगळे? तुम्ही व्हिडिओचं नाव आणि थंबनेल तर पाहिलंच असेल. मग ते दरवेळीप्रमाणे आपण कुठे जातोय आणि काय करतोय हे बोलण्याला काही पॉईंट नाही. चला मग आपण बघूया सगुणा बाग कसं आहे ते. मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात सगुणा बाग हे एक इको फ्रेंडली ॲग्रिकल्चरल फार्म आहे. सकाळी डोंबिवलीवरून नेरळसाठी ट्रेन पकडली आणि यावेळी आमच्यासोबत माझे भाचे आहेत, हर्ष आणि देवर्ष. नेरळ वेस्टवरून ऑटो केली डायरेक्ट सगुणा बाग. ऑटोवाल्याने 250 रुपये घेतले आणि आम्ही पोचलो सगुणा बागच्या गेटवर. तिकडे आम्ही डे पॅकेज घेतलं. त्यामध्ये अडल्टचे 1750 रुपये आणि 3 ते 10 वर्षांमधल्या मुलांना 875 रुपये असे आहे. त्यामध्ये इन्क्लूड आहेत ब्रेकफास्ट, लंच, फार्म टूर आणि बरंच काही. परत पेड ॲक्टिव्हिटी पण आहेत. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. पोचल्या ब्रेकफास्टसाठी गेलो. ब्रेकफास्टमध्ये मिसळ पाव, उपमा, साबुदाणा खिचडी अशी छान व्हरायटी होती. तरी सुद्धा हर्ष देवर्षने काय घेतलं असेल? नाश्ता झाल्यानंतर आमचा एक ग्रुप बनवून आम्हाला फार्म टूरसाठी एक गाईड दिला आणि टूर सुरू झाली. तिथे वेगवेगळ्या भाज्या पिकवल्या जातात, मसाले पिकवले जातात, भुईमूग पण लावले होते. अशी बऱ्याच प्रकारची शेती तिकडे होते. हे बघून तुम्हाला काय वाटतं? हे काय आहे? बऱ्याच जणांना कमळ वाटलं असेल, पण हे वॉटर लिली आहे. आपल्याला बाजारात कमळ म्हणून हेच विकले जाते. कमळ तुम्हाला मी पुढे दाखवतो. हा कमळ आहे. इथे मधमाशी पालन पण होते. फार्म टूर मध्ये लहान मुलं खूप कंटाळतात. तिकडे एक अशी जागा आहे, तिकडे छोटी मुलं फुल मजा करतात. ते बरेच पॅराकिट्स आहेत. तिकडचे काका आपल्या हातात धान्य देतात आणि आपण आपला हात पुढे करायचा. मग ते बरेचसे पॅराकिट्स ते धान्य बघून आपल्या हातावर येतात. त्यानंतर सगळे ग्रुप एकत्र येऊन तिकडे मलखांब आणि दोरीवरची कसरतचा शो होतो. माझा मलखांबचा व्हिडिओचा काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ते व्हिडिओ नाही आले माझ्याकडे, पण दोरीवरचे आहेत ते बघा. त्यानंतर तिकडच्या एका तळ्यात बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. ते एक एक बाहेर काढून आपल्याला त्याची नावं आणि त्याची माहिती देतात. त्यानंतर तिकडून सरळ नदीच्या काठावर घेऊन जातात आणि तिकडे आपल्याला त्या पाण्यात मजा करायला सोडून देतात. हर्ष देवर्षने फुल मजा केली.
पाण्यामध्ये बफेलो राईड पण आहे. म्हशीच्या पाठीवर बसून एक राऊंड मारतात. हे जरा काही पण आहे, पण ठीक आहे, लहान मुलांना मजा येते. आम्हाला पाण्यात जायचं माहीत होतं, त्यामुळे एक्स्ट्रा कपडे आणले होते. सो तुम्ही पण जात असाल तर एक्स्ट्रा कपडे कॅरी करा. ती मजा करून झाल्यावर मस्त भूक लागली आणि चेंज करून जेवायला गेलो. जेवण चांगलं होतं. तिकडे सगळ्यात चांगलं आहे ना जेवायला. गुलाबजाम पाहिजे जा घेऊन खेळायला, नदी, राईड्स, नंतर तिकडे एक मॅजिक शो पण चालू होता. आम्ही असंच आजूबाजूला बघत होतो. तिकडे विकण्यासाठी झाडं आहेत, शोपीस आहेत, वुडनचे शोपीस आहेत, विणलेल्या टोपल्या वगैरे आहेत. आम्ही हे सगळं बघत होतो आणि हर्ष देवर्स तिकडे सायकलिंग करत होते. सायकलिंग करतायत, ग्राउंडवर बाकी मुलांसोबत खेळतायत. मी जसा कॅमेरा घेऊन दिसलो तसं दोघं पण मामा मामा करत सायकलिंगचे स्टंट करून दाखवत होते. त्यानंतर तिकडे झिप लाईन सुद्धा आहे. ह्या दोघांसोबत मी पण मजा घेतली. नंतर या दोघांनी कॅमल राईड केली. आणि मग तिकडे मातीची भांडी बनवायला शिकवत होते, ते सुद्धा केलं. सगुणा बागबद्दल बोलायचं झालं तर ओव्हरऑल चांगलं वाटलं. नाश्ता, जेवणाची टेस्ट पण चांगली आहे. तिकडे राहण्यासाठी मड हाऊस, रो हाऊस, प्रीमियम पॉन्ड हाऊस आणि डॉर्मेटरी आहेत. कॉटेज आतून कसे आहेत हे आम्ही पाहिलं नाही, कारण आमचं 1 दिवसाचं पॅकेज होतं. तिकडे 2 दिवसाचे पॅकेजेस पण आहेत. तुम्हाला वाटत असेल तिकडच्या स्टेवर व्हिडिओ बनवावा तर कमेंट करून कळवा, आम्ही नक्की बनवू. परत मी त्यांच्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, ती पण बघा. ॲक्च्युली यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तिकडे शामरुख, ससे आणि साप पण दाखवले होते, कारण बरीच गर्दी होती म्हणून बंद ठेवले असेल. कारण लोक तिकडे तळ्यातले मासे हातात पकडण्यासाठी कसे करत होते, 1-2 हातून ते मासे खाली पडले सुद्धा. म्हणून असं वाटलं बरंच झालं ते बंद ठेवलं, नाही लोकांनी काय केलं असतं काय माहीत. तसं लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. फार्म टूर सोडली तर लहान मुलं खूप मजा करतात. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नेक्स्ट व्हिडिओ हा अलिबागमधल्या एका प्रायव्हेट पूल रिसॉर्टबद्दल असणार आहे. तो कसा आहे, काय आहे, तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. भेटू लवकर. बाय बाय.